हो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर सकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे. तर इकडं मी स्वयंपाक करायला घेतला आहे. तर बाजरीच्या भाकरी करणार आहे आणि इकडे आचार्य आला होता बुंदी पाडण्यासाठी, बुंदीचे लाडू करण्यासाठी. तो इकडे बुंदी पाडतोय आणि नंतर मी गाईलाही नैवेद्य दाखवून घेतला. नंतर गवळणी बनवल्या होत्या, गवळणीला नैवेद्य दाखवून घेतल्या. तर तिने आणि रांगोळी काढली होती. तुळशीला नैवेद्य दाखवून घेतला. दिवाळीची लगबग चालू आहे सगळीकडेच आणि आम्ही देवाऱ्यालाही देवांनाही नैवेद्य दाखवून घेतला. इकडे आम्ही नंतर लाडू वळले. तर छोटा कसा आम्हाला मदत करतोय, म्हणजे जास्तीच काम करू लागतो. नंतर संध्याकाळी धनत्रयोदशीची पूजा केली. तर आपल्या पद्धतीने साधी सोपी पूजा केलेली आहे, जास्त असं काही वगैरे केलं नाही. नंतर ही छान अशी निळ्याने रांगोळी काढली होती. तुम्ही बघू शकता किती छान रांगोळी काढलेली. आणि नंतर यामध्ये दीपदान केलं. तुम्ही केलं का हे मला नक्की कमेंट करून सांगा. माझे ब्लॉग साधे सिंपल आहे, त्यामुळे प्लीज समजून घ्या आणि जर काही चुकत असेल तर नक्की सांगा. तर इकडे रात्रीच्या फटाके उडवायला चालू झाले होते. तर मल्हार कसा करत होता तुम्ही बघू शकताय, त्याची मजा चालू होती उडवताना. तर इथंच ब्लॉग एंड करते. कसा वाटला नक्की सांगा.